बऱ्याच जणांनी या गोष्टीच्या डिरेक्शनमध्ये मदत करून ही गोष्ट आज आम्ही इथपर्यंत पोहोचवली आहे आणि असाच आमचा प्रयत्न चालू राहणार आहे पूर्ण वर्षभर की आम्हाला बराच मोठा ऑडियन्स कॅप्चर करायचा आहे. तुम्ही बघितले असेलच की त्या एकाच एकांकीमध्ये 2 विषय आहेत. म्हणजे एक गाडी बनवण्याचा प्रवास आहे आणि नंतर ती महिंद्रा कंपनीमध्ये कशी पाठवायची हा वेगळा प्रवास आहे. 3 दिवसात पटकन प्रिपरेशन वगैरे केली. म्हणजे मी ऑलरेडी इन्व्हॉल्व्ह होती या प्रोसेसमध्ये आधीपासून. सो म्हणून त्यामुळे मला इझी पडलं ते कॅचअप करायला सगळं. सकाळपासून एकांकिकेची खरंच खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात झालेली आहे. एकांकिकेमधले आज जेवढे संघ येत आहेत त्यातले सगळ्यात जास्त संघ हे मुंबईचे होते. मी पर्सनली मला बरं वाटतं कारण का मी मुंबईचा आहे. कालचे सुद्धा खूप सारे संघ बघितलेले पण मुंबईची क्वांटिटी असली ना की मला बरं वाटतं. त्यातल्या त्यात एक असं कॉलेज आहे जे गेल्या वर्षी त्यांनी बाजी मारलेली. खालचं कॉलेज मी गेल्या वर्षीसुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला यावर्षीसुद्धा आहे. जुगाड लक्ष्मी तर उत्तमच झालेला आहे. सेक्स ऑन व्हील्ससुद्धा खरंच खूप भारी झालं आहे. मला सेक्स ऑन व्हील्सपासून सुरुवात करायला आवडेल. कुठे न तो हा एवढा चित्रविचित्र विचार जो सगळ्यांच्या घरामध्ये असा आहे. काय सांगतो? सगळ्यात आधी बऱ्यापैकी ना प्रिमाईस सुचलेलं म्हणजे जो लेखक दिग्दर्शक आहे नचिकेत पवार म्हणून त्याने या अशा प्रकारच्या टॅक्सी वगैरे ज्या चालतात ठाण्याला एका साईडला त्या बघितलेल्या. त्यानंतर मग हा विषय जो आहे तो कुठे कुठे नेता येईल तर त्यानंतर आम्हाला सुचलं की या एक स्पेसिफिक वयामध्ये 40-50मध्ये जे काही कपल्स असतात त्यांना बऱ्यापैकी त्यांची स्पेस त्यांची मुलं झाल्यानंतर म्हणा घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्यानंतर म्हणा मिळतच नाही. तर मग हा विषय आपण जर या प्रिमाईसमध्ये मर्ज केला तर काय मजा येईल. त्यानंतर एक थॉट असा पण आला की हे जे कपल्स असतात यांची मुलं साधारण एक 18, 20, 22, 23 या वयात असतात. कौमांतवस्था त्यांनी क्रॉस केलेले अडल्टशिपमध्ये आलेले असतात ते जे टीनेजर्स वगैरे असतात त्यांचेही स्वतःचे काही ना काही पर्सनल प्रॉब्लेम्स वगैरे असतात. सो त्यांना कसा हात घालता येईल म्हणून मग त्या मुलाचं एक कॅरेक्टर ॲड झालं की त्याचं ब्रेकअप झालं आहे म्हणून तो एक अशा ठिकाणी आला आहे की जिकडे त्याला एखाद्या प्रॉस्टिट्यूटसोबत सेक्स करायला मिळेल. आणि मग त्यानंतर बऱ्याच जणांनी यामध्ये ब्रेनस्टॉर्म वगैरे करून बऱ्याच जणांनी या गोष्टीला हात घालून बऱ्याच जणांनी या गोष्टीच्या डिरेक्शनमध्ये मदत करून ही गोष्ट आज आम्ही इथपर्यंत पोहोचवली आहे आणि असाच आमचा प्रयत्न चालू राहणार आहे पूर्ण वर्षभर की आम्हाला बराच मोठा ऑडियन्स कॅप्चर करायचा आहे. कारण फक्त स्पर्धेपर्यंत आम्हाला हे नाही राहायचं आहे. आम्हाला खूप पुढे जायचं आहे. खूप मोठ्या ऑडियन्सपर्यंत हा विषय पोहोचवायचा आहे. त्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की जी सर्वात मोठी मानाची स्पर्धा होते पूर्ण महाराष्ट्रातून जिथे वर्षभर ज्या स्पर्धा होतात तिथे एकांकिकाच्या पहिल्या येतात त्या एकांकिका तिकडे कम्पीट करतात. सो अशी मानाची स्पर्धा म्हणजे सवाई तिकडे सुद्धा आम्ही फायनल्सला आहोत आणि आता एम हा आहे की ती स्पर्धा काहीही झालं तरी त्या स्पर्धेत सुद्धा पहिले येणार. आणि सोबत आज अहिल्यानगरचा पण प्रयोग झालाय त्यामुळे इथे पण आपण गर्दा उडवलाय असं मला खूप आतून वाटतंय. आणि तर इथे जे काही रिझल्ट असेल ते उद्या कळेलच. नक्कीच. म्हणजे मला तर असं वाटतं ना म्हणजे गेल्या वर्षी मी जेव्हा इंटरव्ह्यू केलेला ना तेव्हा पण तेच होतं की आम्हाला माहिती नाही आम्ही जिंकू हरो आम्हाला काय घेणं देणं नाही भाई आम्ही आमचं 100% देणार. मला जुगाड लक्ष्मीच्या टीमकडे यायला आवडेल. जुगाड लक्ष्मी सारखा विषय येस जुगाड मी त्याच्याकडे येणार आहे. जुगाड लक्ष्मी सारखा विषय एक सत्य घटनेवर आपण चित्रपट बनवतो मालिका बनवतो एखादी संहिता बनवतो एकांकी बनवतो ना तर या सगळ्या गोष्टींना काही लोकांना माहिती असतातच व अशी घटना घडलेली आहे. पण जेव्हा आपण एकांकिकेमध्ये मांडतो ना तेव्हा आपल्याकडे टाईम बॅरियर असतं सगळ्यात महत्त्वाचं. त्या तेवढ्या टाईम बॅरियरमध्ये तेवढी गोष्ट दाखवणं हे खरंच खूप मोठा टास्क असतो. किती कष्ट झाले की बाबा एवढी मोठी गोष्ट पण इथल्या येते ती दाखवायचीच आहे त्या तेवढ्याशा स्टेजवर. काय सांगशील त्याबद्दल? हो, एकांकिका म्हटल्यानंतर आपल्याला टाईम लिमिट असतेच आणि खरं तर हे आमच्या लेखकाचं कसब आहे की त्यांनी एवढी मोठी गोष्ट एवढ्या कमी वेळात त्यांनी खूप छान पद्धतीने मांडली आहे. म्हणजे तुम्ही बघितले असेलच की त्या एकाच एकांकीमध्ये 2 विषय आहेत. म्हणजे एक गाडी बनवण्याचा प्रवास आहे आणि नंतर ती महिंद्रा कंपनीमध्ये कशी पाठवायची हा वेगळा प्रवास आहे. सो हे दोन्ही गोष्टी आमच्या सिद्धेश साळवी यांनी मांडलेल्या आहेत. सो मला त्याचं जास्त कौतुक करावं असं वाटतं. आणि एकांकिका म्हटल्यानंतर बरेच चेंजेस होतात बरेच ड्राफ्ट्स निघतात बरेच लोक त्याच्यावर ब्रेनस्टॉर्म करून बरेच त्याच्यामध्ये चेंजेस पात्रांविषयी पात्र घडवणं त्या सगळ्या विषयी गोष्टी होतातच. सो ह्या प्रोसेसमध्ये आम्हाला सगळ्यांचीच खूप मदत झाली. जे लीड पात्र करत आहेत फॅमिली म्हणा दत्ता लोहारांची फॅमिली आम्ही सांगलीला ते राहतात देवराष्ट्र गावामध्ये आम्ही त्यांच्याशी म्हणजे आम्ही व्हिडिओ कॉलसुद्धा केला त्यांना आणि आम्ही त्यांना सांगितलं सुद्धा की आम्ही तुमच्यावर ही अशी गोष्ट आम्ही एकांकिका स्वरूपात आम्ही मांडतो. सो तेही तेवढेच जास्त खुश होते. आणि
आपण असं बघायला गेलं की ह्या अशा गोष्टी म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नसतात. सो ह्या एकांकिकेच्या माध्यमातून पोचवणं किंवा त्यांच्यासारखी एवढी इन्स्पिरेशनल गोष्ट बऱ्याच ऑडियन्स पर्यंत पोहोचवणं हेच आमचं ध्येय होतं. आणि मला असं वाटतं की ह्यासाठी लेखक, दिग्दर्शक आणि जे दत्ता लॉरेन्सची म्हणजे फॅमिली जी 5 लोकांनी ती केली, इकडे आहेत सगळे ते. सो मला असं वाटतं की ते त्यांचं जास्त सगळ्यात मोठं श्रेय आहे की त्यांनी ती फॅमिली जे रिअल आहेत त्यांनी ते पोर्ट्रे करून त्यांनी ती मांडली आहे. सो मला असं त्यांचं जास्त कौतुक करावं असं वाटतं. नक्कीच. मला ना तुला विचारायला आवडेल की क्राईम पेट्रोलमध्ये सीन येईल नाही ती पुढची गोष्ट आहे. सवयीमध्ये तर तुम्ही आहात एवढं नक्की आहे. मी तर बोलीन भगवंताच्या कृपेने मुंबईतला स्थान मिळालं ना सवयीला, तर भाई मला आनंद होतो, कारण शेवटी मुंबईकरांची पावरती मुंबईकरांची असते. काय सांगशील की एवढ्या मोठ्या टीमला सोबत घेऊन चालणं, त्यातल्या त्यात अहिल्यानगर महाकर्नाटकासारख्या प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा येणं, किती प्राऊड वाटेल, किती ब्लेस्ड वाटतं की चला बाबा जी काय मेहनत आहे ना ती सार्थकी लागली आहे. त्याचं काय होईल नाही होईल ती पुढची गोष्ट आहे. काय सांगेल त्याबद्दल? ॲक्च्युली हा माझा पहिलाच प्रयोग होता. क्या बात आहे. म्हणजे मी ॲक्च्युली माझं कॅरेक्टर एक दुसरी मुलगी करते, तिला काही कारणांमुळे जमलं नाही नगरला यायला. सो मग मी परत ते दिग्दर्शक किंवा हा साहिल आहे तो हेल्प करतो आम्हाला. त्यांनी सांगितलं की तू कर, आणि मग आम्ही 2-3 दिवसात पटकन प्रिपरेशन वगैरे केली. म्हणजे मी ऑलरेडी इन्वॉल्व्ह होती या प्रोसेसमध्ये आधीपासून, सो म्हणून त्यामुळे मला इझी पडलं ते कॅचअप करायला सगळं. पण तरी ते 2-3 दिवस म्हणजे आम्ही रिहर्सलच्याच जागेवर असायचो, आणि परत आमच्या म्हणजे जागेचा प्रॉब्लेम होताच, तर त्यामुळे जरा वर खाली तिकडे रिहर्सलला जागेचा प्रॉब्लेम, तो इथे सुद्धा एक गोष्ट ह्याला बोलतात कलाकाराचं उत्तर आहे. ह्याला हे बाई हे नाही, हे कलाकारच उत्तर देऊ हो शकतो. ना, एक गोष्ट सांगावीशी वाटते, नक्कीच, म्हणजे नक्कीच. जागेचा खरंच प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आम्हाला तितकं प्रखरपणे मांडता बरोबर. येतं. आणि मुळात ही एका दिवसात उभी राहिलेली पोरगी आहे, तिने काल रात्रभरात आमच्याकडे तालमीला जागा नव्हती, तरी पण तिने बसमध्ये रीडिंग करून हिने डिरेक्टली परफॉर्मन्स केलं. भाई रडायची बाकी आहे फक्त, खरंच रडायची बाकी आहे. नाही, पण हे माझंच एकटीचं हे नाही, तर सगळे म्हणजे टीममधले बाकी पण सगळे मला तेवढंच सपोर्ट केलेला त्यांनी. म्हणजे मला हे सगळे घेऊन बसायचे की हे कर, हा सीन करूया, हा. अच्छा तसं बसायचं. नाही तसं नाही. खूप लोकांचे चेहरे चमकले, लगेच सगळं रिलेट झालं भाई, सगळं रिलेट झालं. Yes. नाही म्हणजे बाकी सगळे पण म्हणजे जॉब करतात, काय परस्यू करतायत, बरोबर. हे ऍक्टिंग काय साईड बाय साईड करतायत, पण त्यांनी त्यांचा जॉबवर सुट्टी वगैरे टाकून आता हा जॉब करतोय, हा 2-3 दिवस सलग सुट्ट्या टाकल्या ह्याने माझ्यासाठी. म्हणजे आम्ही मग त्याच्यासाठी मग मला माझं एकटीचं सगळं हे नाही, यांच्या सगळ्यांचंच आहे. नक्कीच. नाही खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते थांबतो, जेवण लागलंय सगळ्यात महत्त्वाचं ते आहे. इंटरव्ह्यू गप्पा त्या होतच राहतील. अहिल्यानगर महाकर्नाटकामध्ये पुन्हा एकदा आलात, बाप्पाच्या कृपेने आणि महाराजांच्या कृपेने आशा अशी व्यक्त करतो की यावेळी सुद्धा आपला दणका उडेलच. नाही उडला काही हरकत नाही, सवयीला आपणच आहोत. धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि जाता आता मला ती खालसा कॉलेजची ना टॅगलाईन ऐकायची तुमच्याकडून, जी गेल्या वर्षी सुद्धा मी ऐकलेली, तर एकदा ती टॅगलाईन होऊ जाऊ द्या. जो बोले सोनियार कोण घे कोणाचा जलसावाली ना. जो बोले सोनियार कोणाचा जलसा खालसा खालसा. काय